डाव टाकावा लागेल. आणि पाहूया सुंदर असा चेंडू टाकलेला मांट्याने वाईट दिलेला आहे. आणि मला वाटतं रोहन सानप हा एक अख्ख्या महाराष्ट्रातला एक सुंदर असा खेळाडू आहे. आणि पाहूया आणि पुन्हा एकदा वाईट प्लस 4 पंजा. मांट्या डॅशिंग अंपायर दिस ग्राउंड नाव. झिरो बॉल 6 रन. आणि पाहूया काय पावसाचा घमासान युद्ध चाललेला आहे. भर पावसामध्ये युद्ध. आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग लाल आणि पिवला. आणि पाहूया सुंदर असं टाकले चेंडू. वाव नाईस व्हॉट अ डिलिव्हरी. एक चेंडू धावसंख्या झाली 6. आणि सुंदर असा काय चेंडू होता. हर्षद टावरी लेग बाईस. पंच बघा किती अतिदक्ष. अमीन तुलवे उर्फ मांट्या. मांट्या हा छत्री घेऊन आहे नाहीतर असा दिसलाच नसता तुम्हाला. पाहूया आणि रोहन सानप लेग बाईज. वाव काय सुंदर अशी अंपायरिंग करताय मांट्या. प्रेम कदम दुबई रिटर्न इज बॅक राईट नाव. आणि छत्री घेऊन पावसाचे सामन्यांचा आनंद घेताना. आणि पाहूया पुढील चेंडू घेऊन आणि सुंदर असा आणि एक धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 9. चला पंच लेट्स गो. आणि रोहन सानप मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला रोहन सानप आहे तो. आणि वागतो वागेच. आणि काय सुंदर असा चेंडू टाकलाय त्याला. वाघाला जखडून ठेवलं. आणि पाहूया ऋषभ शतकातील पुढील चेंडू घेऊन आणि एज अँड टेकन. आणि पंच मांट्या डान्स होऊ द्या. छत्री डान्स. बंटी घाग मॅन फ्रॉम रोड बुद्रुक. आणि पाहूया माझा मित्र आलेला आहे सुराग धाबडे उर्फ केंड्या. माझा साथी समालोचक मित्र. कशी स्माइल दिली हसरा गजरा. आणि बंटी पागा याला मारलेला आहे. हा मला वाटतं षटकार 180 मीटर राम. 180 मीटर
खाग बंटी खाग आपल्या शतकातील पुढील चेंडू घेऊन चंदन तलवार आयकॉन खेळाडू आणि सुंदर असा टाकले चेंडू बंटी खाग याने केला कमबॅक धावसंख्या झालेले 15 आणि सुंदर असा मारला चेंडू आणि आता पाहूया काय करतोय आणि टाळी आणि झेल ड्रॉप पवन A1 पवननी एक नाही 4 वेळा कॅच सोडली प्रयत्न करत राहा प्रयत्न केल्याने अपयशी यशाची पहिली पायरी आली आणि सुंदर असं टाकले चेंडू बंटी याने शतकातील पुढील चेंडू घेऊन धावसंख्या झालेले 16 4 चेंडू 16 धावा आणि सुरज धावा मॅन ऑफ द मॅच आधीच्या मॅचचा आणि सुंदर असं गोलंदाजी करतोय बंटी खाग आणि पाहूया प्रेक्षकांची फरमाईश आलेली इंग्लिश कॉमेंट्री राईट नाव बाउन्स रिव्ह्यू कॅन्सल आणि पाहूया बंटी गाग राईट नाव बॉलिंग मार्क 1 to go प्लीज कम बॅक अँड बिग 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 हिट चंदन तलवार दिस बॅट वाव ते इंग्लिश शिकत नाही जास्त पोरं म्हणून two over remaining 23 run right now and next bowler Rishabh Kode this village Kudli and batsman living from Kharapti and this ball is very fast speed and leg bias Mante's leg bias thighs uppers Mante umpire is very good you beautiful but black you black beauty you kala you bibua Mante is very umpire beautiful and Rishabh Kode next ball coming oh nice ball is chiklat and next ball Mantes again leg by okay
नेक्स्ट बॉल ऋषभ. ओ नाइस बॉल या, नाइस बॉल. व्हॉट अ ब्युटिफुल. एंड पाऊया. अब मैं हिंदी कमेंट्री करना चाहता हूं, इसलिए अगली बॉल रिव्यू ले लिए. वाइड बॉल रिव्यू. ओके ओके मांटे सर. मांटे इज व्हेरी डिसिप्लिन अंपायर. इट्स अ फेयर डिलिव्हरी. रिव्यू लॉस्ट. वन रिव्यू लॉस्ट. सेकंड रिव्यू कमिंग. आणि आता पाहूया. मी साथी समालोचन माझा राणावर याच्याकडे समालोचन देतोय. आणि पाहूया. सुंदर असा मारले चेंडू. चंदन तलवार. तलवार की धार इधर पलटवार. 6 रन. व्हॉट अ शॉट. चंदन तलवार आयकॉन खेळाडू. आपले आयकॉनिक वीरेंद्र सेहवाग सारखा शॉट मारलेला आहे. सुंदर असा शॉट. आणि पाहूया. धावसंख्या झालेली आहे 32. आणि चौथा बॉलर आलेला आहे कोण. उमेश घानेकर. तलेखार इंडिया. तलेखार इंडिया इनके जानिब से आया हुआ बॉलर. आइकॉनिक बॉलर है उमेश घानेकर. पावसाच्या मॅची आणि पावसाळ्यात खूप सुंदर असा पाऊस पडत आहे. खेळाडूंना पण मजा येत आहे, परंतु अंपायर लोक छत्री घेऊन आहेत. मांट्या आणि प्रेम कदम अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेले अंपायर. आणि प्रेम कदम व्हाईट. मांट्या इज व्हाईट. चेंडू घेऊन उमेश घानेकर. व्हाईट. धावसंख्या झालेले 34. आणि पाहूया शतकातील पुढील चेंडू घेऊन. आणि सुंदर असा चेंडू टाकलेला उमेश घानेकर यांनी. तलेकार इंडिया. पाहूया. धावसंख्या झाली 34. शतकातील पुढील चेंडू घेऊन आणि सुंदर असा मारलाय सुराग केंडे आणि षटकार. धावसंख्या झालेले 40. शतकातील पुढच्या चेंडू घेऊन आणि सुंदर असा टाकलेला चेंडू. नो नो. रिव्ह्यू आपल्याकडे उपलब्ध आहे. दापोली संघाचा रिव्ह्यू आहे, पाहूया. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. आता तुम्ही एकही रिव्ह्यू घेऊ शकत नाही.
पाहूया शतकातील पुढचा चेंडू घेऊन आणि सुंदर असा मारला चेंडू आणि आणि फीड असल्यामुळे सुंदर अशी क्षेत्ररक्षण करताना पावसामध्ये पाण्यामध्ये वॉटर फिल्डिंग पाहूया धावसंख्या झालेले 42 आणि सुंदर असा टाकलेला चेंडू अंपायर मांट्या व्हॉट इज डिसिजन ओके वाईट आणि सुंदर असा धावसंख्या झालेले 44 आणि सुंदर असा मारले चंदन तलवार की धार सारेजगार पलटवार चेंडू सीमारेषा पार षटकार आयकॉन आणि सुंदर असं मारले आता पाहूया चेंडू हवेत 3-4 खेळाडू पांग्या कोसळलेला आहे आणि बंटी घाग कोसळलेला आहे हीच तर पावसाच्या खेळाची मजा आहे पाड्यात धडा चिखलात कोसला मार लागला तर मंडल जबाबदार राहणार नाही थोडासा खर्चटला तर आयडेक्स लाव आयडेक्स बाम स्वागत आमच्यासाठी ते पंच राहिले जेवणाची सोय केली आहे बिर्याणी चिकन मटन चिकन सुक्का पण आहे त्यांच्यासाठी ऑफर मध्ये आहे आणि पाहूया ओ नाईस शॉट के इंडिया सुराग धाबाडे यांच्या बॅट मधून 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार या दोन संघांमधून जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल पाहूया हर्षद टावरी आपल्या शतकातील पुढील चेंडू घेऊन आणि सुंदर असं मारले
आणि आणि पडा पडा पडा, चिखलात पडा, सुक्यावर पडू नका. सुक्यावर पडाल तर लागाल. आणि 4 धावा. आता किती झाले? धावसंख्या झाले 62. आणि सुराग धाबाडे भर पावसामध्ये पेटताना, जसा काही आज ज्वालामुखी आहे, नदीला फाडून ज्वाला याचा बाहेर येतोय. आणि सुंदर असा षटकार केंड्याच्या बॅट मधून. सुराग धाबाडे उर्फट निकनेम केंड्या. केंड्या ऑन फायर नाव. आणि पाहूया काय फलंदाजी करतोय सुराग. मला वाटतं मॅन ऑफ द सिरीजचे 10 पारितोषिक तो एकटाच घेऊन जाणार. आणि पाहूया हर्षद टावरी. आणि ओ नो लुक, परंतु वाईट. म्हणत्या आपला डिसिजन तो फिरून द्या. ओके. पाहूया मांट्या इज व्हेरी जो. आणि नो लुक, आणि नो लुक. आता पाहूया. आणि सोमसिंग बॉलच्या खाली धावतच नाही आहे. आणि धावसंख्या झाली 70. पाच चेंडू, शेवटचा चेंडू षटकात येईल. पाच षटकार. धावसंख्या झालेली आहे 71. असा राहुल म्हात्रे खार दांड्याच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करतो, खार जिमखान्यावर. असा राहुल म्हात्रे. आणि चंदन तलवार सुंदर अशी फलंदाजी करतोय. आणि राहुल म्हात्रे पंच वाईट. ओके. पाहूया 1 बाउन्स. प्रेम कदम यांचा इशारा आलेला आहे. 1 बाउन्स. आणि सुंदर असा मारलाय चेंडू. 1 बाउन्स साइड स्क्रीनवर आढळलेला आहे. आणि चंदन तलवार यांनी मारलेला आहे चेंडू. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 77. 77. आणि पाहूया केंडिया. वाईट बॉल. सुराग धाबाडे
काहीच थांबायचं नावच घेत नाही. 12 चेंडू 23 धावा. आणि सुंदर असा चेंडू होता. आणि सुराग धाबारे पंच लेग बाईच काय फेकीला रिव्ह्यू नाही आहे. ऑन फील्ड अंपायर पंच आहेत ते भले भले मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळून आलेले आहेत, परंतु त्यांना सगळं माहिती आहे. प्रेम कदम दुबई रिटर्न राईट नाव आलेले आहेत. फ्लाईट आत्ताच उतरलेली त्यांची एअरपोर्टवर, नवी मुंबईच्या एअरपोर्टवर ते उतरलेले आहेत. तिथूनच डायरेक्ट इथेच आलेले आहेत. बॅग पण त्यांची स्टेजवरच आहे. आणि पाहूया, आणि सुंदर असं टाकले चेंडू. आणि मांट्या मदिना कॅटरसच्या मालक मांट्या बघा किती सुंदर पोरगा आहे, किती छान दिसतो. फक्त थोडा त्याचा आणि सुंदर मांटे आणि आमच्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्याचे धन्यवाद. आणि प्रेम कदम याचे डबल धन्यवाद, कारण एअरपोर्टवरनं डायरेक्ट इथं उतरले. आणि पाहूया षटकाचे पुढील चेंडू घेऊन, आणि सुंदर असं मारले चंदन तलवार की धार. षटकार.
पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या डावामध्ये 87 धावांचं टार्गेट सेट केलं फ्रान्स 11 यशवंत खार संघानं. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक आपण पाहतोय. मोठा फटका येत असताना पाहायला मिळालाय. बॅटर उमेश याच्या बॅटमधून बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. षटकार 6 धावा. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी इन्व्हाइट करूयात. एका बाजूला सागर सम्राट नावे त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना भगत समोसा वॉरियर्स. चला बोथ टीम कॅप्टन आपण या टॉससाठी एका बाजूला विजय नागवेकर पाहायला मिळेल तर एका बाजूला स्वराज झेवळे. या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की या समोर आपण सन्माननीय सागरजी बोबड साहेब यांच्या शुभार्थानं आपण या मॅचचं नाणेफेक देखील करणार आहोत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. कल्पेश लोखंडे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर पहिलाच बॉल पाहायला मिळाला होता जिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. यावेळेसचा बॉल बॅटची कडा फिल्डर गल्ली रिजन मध्ये रोहन पाहायला मिळालाय. बॉल थेट थडमानला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय 4 धाव्यांसाठी. सागर सम्राट नावे या संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. चला लगेच निर्णय देखील कळवायचा. स्वराज बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जाणाऱ्या टीम भगत समोसा वॉरियर्स या संघाला. DRS साठी कॉल आहे. आणि दीपच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हार्या कोस्तेकर देखील आपल्याला पाहायला मिळालाय. मंथन मुंडे देखील आहेत. आकाश कडव सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. 1 बॉलची वॉर्निंग इथे मात्र गोलंदाजाला दिली जाते. पहिला बॉल डॉट बॉल होता. त्यानंतर बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी गेला. हर्षद टावरी सध्याच्या कडीला ऑन स्ट्राईकला. साथीला उमेश घाणेकर. अप ट्रॅकर पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतले. दूरवरून फिल्डर देखील बॉल पर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळाले. चांगली फील्ड चांगली फेक देखील मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 धावा या बॉलवरती आल्या. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावत संख्या आतापर्यंत पाहायला मिळेल तब्बल 17. हाफ ट्रॅकर त्यावरती आक्रमण. हर्षद टावरीच्या बॅटमधून फटका पाहायला मिळालाय. थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर 6 धावा. यावेळीचा बॉल समोर खेळायचा होता. आता फटका मिस टाइम आहे. विकेट किपरचा डोक्यावर बॉल थडमानला. एक सिंगल पूर्ण होते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 24 अंकावरती. अजून देखील एका बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. कल्पेश लोखंडे या षटकामध्ये थोडासा होईना
महागडा ठरत असताना पाहायला मिळाला. 5 बॉलमध्ये 13 धावा त्यानं खर्च केला. यावेळेसचा बॉल, व्हॉट अन एक्सलंट स्ट्रोक बाय उमेश घाणेकर. मुरुड तालुक्यातील तळेखार गावचा सितारा आज आयकॉन म्हणून दाखल झालाय आणि ती कामगिरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. बॉल फाईन लेग मध्ये थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बारा बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या पाहायला मिळाल्या 30 अंकावरती. इथून 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 57 धावेची आवश्यकता आहे. 24 बॉल 57 धावा. लो फुल टॉस. यावेळेला आणखीन एक स्क्वेअर लेगला अप्रतिम दर्जाचा फटका. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हर्ष टावरीच्या बॅटमधून सिक्सर. मॅच बनतीये बघा. मोठं विशाल काय महाकाय लक्ष या मॅच मध्ये उभारलेलं पाहायला मिळालं होतं. 87 धावांचं टार्गेट होतं, ते देखील टार्गेट आता छोटं वाटू लागलंय. त्या दर्जाची बॅटिंग हर्ष टावरीच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. उमेशची साथ देखील मैदानाच्या आतमध्ये त्याला लाभतीये. खोलातला हा बॉल, चांगल्या दर्जाचे गोलंदाजी आता मात्र रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. येस, अंपायर्स कॉल्स रिव्ह्यू. पंचांनी इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे. हा बॉल एस्टनवरती आढळलाय की नाही याची आता शहानिशा केली जाणार आहे. चेंडू स्पर्श झाला होता. तदनंतर विकेट किपरच्या मागे चेंडू निघून गेला होता. विकेट मिळणार नाहीये. खोलातला बॉल, मॅचची कडा घेतल्यानंतर स्क्वेअर लेगचे फिल्डर विज्ञान बॉलचा पाठलाग करत असताना शंकर देवघरे आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी सिंगल, पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत पाहायला मिळणार आहे तब्बल 39 अंकावरती धावा संख्या. 21 बॉलचा खेळ बाकी. 48 धावेची अजून देखील आवश्यकता आहे. वेगवान बॉल आउटसाइड द स्टंप, टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला चंदन तलवाराचा विकेट किपर. याही मॅच मध्ये चंदन तलवार चमकत असताना पाहायला मिळाला. ती चमकदार कामगिरी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली.
बॉल समोरचा बॉल समोर खेळला फटका आता मिसतोय फिल्डर बॉलच्या खाली पोहोचतील का दूरवरती राहिले सिंगल मिळेल दुसऱ्या धावेसाठी देखील बॅटर परतलेत 2 धावा देखील या बॉल वरती येत असताना पाहायला मिळाल्या त्या दोनच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जाते धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्थातच 18 बॉलच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती आहेत इथून अजून देखील 18 बॉलचा खेळ बाकी आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 46 धावेची आवश्यकता आहे त्याच वेळेला सन्माननीय राजेश दिडे यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या
फलकावरती आहे. थोडस स्कोर कार्ड मध्ये बदल केला जातो. 18 बॉल आणि 42 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल भग्न 8 या चेंडूवरती पाहायला मिळाला. विकेट किपरचा वैध घेतल्यानंतर डॉट बॉल चंदन तलवारला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. नवी मुंबईचा नेरूळचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज आयकॉन म्हणून खेळत असताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल डॉट बॉल. यावेळेसचा बॉल समोर होता. समोरच उडवला हर्ष टावरी. नवखार गावचा ब्रँड दाखवणारा त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. बॉल 51 या अंकावरती 16 बॉलचा खेळ बाकी. आवश्यकता 36 धावेची आहे. यावेळेसचा बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉल सहित असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आला परंतु DRS चा कॉल देखील आहे बॉलिंग करणाऱ्या संघाने. पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते व्हाईट बॉल साठी. पंचांना चॅलेंज केलं गेलं. या बॉलवरती एक्झॅक्ट काय घडलं याची सानिशा केली जाणार आहे रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. आकाशी कडब च्या माध्यमातून चांगलं टेलिकास्टिंग पाहायला मिळालं. त्याही पलीकडे आमचे कॅमेरामन अलकेश मगर आणि साथीला दीप आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं काम चांगलं कॅमेरा वर्क देखील आपण पाहतोय. त्यावेळेला सध्याच्या घडीला इडेनच्या क्षेत्रामध्ये ज्याची चर्चा ते हऱ्या कोस्तेकर देखील पाहायला मिळतात. मंथन देखील आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा योग्य दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला जिथे डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलं गेलं. 53 धावा धावफलकावरती आहेत. 14 बॉल आणि 34ची आवश्यकता. चंदन तलवार. यावेळेसचा बॉल फटका मिस टाइम. विकेट किपर दूर राहिलेत. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? होय. हर्षद दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत. आता मात्र काय घडेल? दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. रबर बॉल क्रिकेटचा दर्जेदार खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2026 हे भव्य पर्व खरंतर दुसरं पर्व आहे. या वेळेला तब्बल 16 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला. यावेळेसचा बॉल एक चांगल्या दर्जाचा फटका. फायनल गिरीजर मध्ये हर्ष टावरीच्या बॅटमधून आणखी एक सिक्सर. 6 धावा. धावा धावफलकावरती 12 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता आहे.
षटक क्रमांक 5 सुरुवात होते. 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज फ्रान्सिबी 11 यशवंतकर संघाकडनं राज मोरे गोलंदाजीला आलाय. समोर उमेश, पुढ्यातला बॉल समोर, एक चांगला फटका मिड विकेट मध्ये. फिल्डर बॉलच्या खाली, चुकी होणार नाहीये, विकेट होईल पतंग, धक्का बसेल. टीम विदित एक धुरंधर योद्धा दापोली संघाला बॅटर बाद. एक चांगला बॉल राजभोरेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. बंटी घागच्या विरोधामध्ये एक सिंगल या बॉल वरती येत असताना पाहायला मिळाली. सिंगल आले, सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले जाते. धावफलकावरती धावा आतापर्यंत 62 या अंकावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते राजभोरेच्या माध्यमातून. पहिला बॉल वरती आयकॉन उमेश घाणेकरला त्यांना बाद केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती बंटी घाग सारखे एका विस्फोटक फलंदाजाला त्यानं थांबवलं. एक सिंगल वरती फक्त त्यानं समाधान घेण्यास भाग पाडलं. राज मोरेचे षटक फार महत्वाचं राहणार आहे या मॅच मध्ये. इथून एकंदरीत विचार केला तर 10 बॉलचा खेळ बाकी, जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. यावेळेसचा बॉल काय घडेल या बॉल वरती. बादची लिडिंग एज बँड द विकेट. चंदन तलवार थोडस कोयना चेंडू पासून दूरवरती राहिलेला पाहायला मिळाला. हर्षद टावरी सारखे एका महत्वाचा बॅटरला किंबहुना पहिला मॅचच्या हिरोला जीवनदान देखील दिलं गेलं. एक सिंगल या बॉलवरती आल्यानंतर धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतीये 63 या अंकावरती धावसंख्या. 9 चेंडू आणि 24 आवश्यकता. 9 बॉल 24. राज मोरे वर द विकेट. समोरचा बॉल, आणखी एक चांगला फटका मिड विकेट मध्ये डीप मधून. फिल्डर शंकर बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतात. एक सिंगल पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. तिसऱ्यासाठी बॅटर परतले परंतु स्पष्ट नकार. बंटी घाग चाला, फक्त 2च धावा या बॉल वरती येत असताना पाहायला मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं जाते. धावफलकावरती धावा 65 आहेत. 4 बॉल मध्ये फक्त राज मोरेनं 4 धावा खर्च केला. 1 विकेट उमेशला त्यानं बाद केला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, टिचून मारायची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. हाफ ट्रॅकर अपरकट केला. थर्ड मानला फिल्डर कल्पेश बॉलच्या खाली असताना पाहायला मिळाले. चांगली फेकी देखील झाली आहे. सिंगल या बॉलवरती एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले गेले. धावफलकावरती धावत संख्या आतापर्यंत 66 या अंकावरती आहे. 7 बॉल आणि 21ची आवश्यकता आहे. खरं तर 12 बॉल मध्ये 26ची आवश्यकता होते. असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा संघ ही मॅच अगदी सहजरित्या घेऊन जाईल, परंतु अशा वेळेला रोड खुर्द गावचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आला. राज मोरे त्यानं 5 बॉल मध्ये आतापर्यंत बॅटरला पकडून ठेवलंय. हर्षद टावरी यावेळेसचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. निशांत कदम बॉलचा खाली आहे. चुकी होणार नाहीये. या मॅचला टर्न करणारी एक महत्वाची गोल्डन विकेट. टीमचा कॅप्टन, टीमचा तारणार हर्षद टावरी बाद.
यावेळेसचा बॉल लेग स्टिकला मिस करणारा पाहायला मिळाला. पंच वळल्यात. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेसाठी देखील बॅटर परतत असताना पाहायला मिळाले. स्पष्ट नकार आला. 22+1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केलेला पाहायला मिळणार. चला गोलंदाजाचं नाव कळवा लगेच. स्वराज गोलंदाजी मार्क वरती आहे. 22+1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या गेल्या. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला. लेग स्टिकचा बराचसा बाहेर होता चेंडू. सिंगल याही बॉल वरती पूर्ण केली गेल्या. यादीच्या बॉल वरती देखील ते समीकरण पाहायला मिळालं. लेग स्टिकच्या बाहेर 22+1 आली. याही बॉल वरती तेच पाहायला मिळालं. 22+1 येत असताना पाहायला मिळाली. 4 धावा खरं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च केला गेला. 4 धावफलकामध्ये बदल झाला. 70 धावा धावफलकावरती आहेत. या मॅचचं समीकरण आता येऊन टेपलंय 6 बॉल आणि 17 वरती. सुराग सध्याच्या घडीला 6 बॉल मध्ये 17 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती असताना पाहायला मिळालाय. सहा बॉल 17ची आवश्यकता. सुराग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय. समोर बंटी आहे. यावेळेसचा बॉल थेट यष्टांचा वेळ. दांडी उखडली गेली आहे. विकेटचं पतंग झालंय. बंटी खाक मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये ऋषभ कोदे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. सुरागनं पहिल्याच बॉल वरती सफलता प्राप्त केली. आता या मॅचचं इक्वेशन राहिलंय 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता आहे. यावेळेसचा बॉल बॅटच्या टॉप एज. एक सिंगल या बॉल वरती असताना पाहायला मिळाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं जातं. धावफलकावरती धावत संख्या आतापर्यंत 71 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 4 बॉल 16 हे समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. सुराग दाभाडे पहिलीच मॅच खेळत असताना प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकला. याही मॅच मध्ये धावा त्याच्या बॅटमधून आल्या. परंतु या वेळेला समोरच्या दिसेला एक चांगला फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन मध्ये बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. ही 12ची आवश्यकता आहे. चांगला बॉल सुरागच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल येईल. 2 बॉल आणि आता 12ची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8 मध्ये दाखल असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोरचा बॉल समोर खेळले परंतु फटका इथे मिस टाइम पाहायला मिळाला आहे. कोणतेही सिंगल या बॉल वरती आली. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्या. तब्बल 76 या अंकावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. जिंकण्यासाठी 11ची आवश्यकता आहे. मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम प्रांशी 11 यशवंत खार या संघानं. विजय संघाचं अभिनंदन.
पराभूत झालेल्या संघाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रांशी 11 यशवंत खार हा संघ पहिला ठरतोय, जो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.